नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अशोक मामा आणि ईश्वर काकांच्या गप्पा मारून झालेले असतात. अशोक मामा ईश्वर काकांना म्हणतात की चल रे ईश्वरा, मी निघतो, जरा उशीर झालाय. तितक्यात आता तिथे तुषार येतो. तो अशोक मामांना म्हणतो, अरे काका, तुम्ही इथे? मी तुमच्याकडेच येत होतो अनिशला भेटायला. बाबा म्हणत होते की अनिश इथेच आलाय, काय आमचा राहिला. तेव्हा अशोक मामा म्हणतात की हो, पण तो आता ऑफिसला गेलाय. आता हे ऐकून तुषारला आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो, काय ऑफिस? अनिश ऑफिसला गेलाय? सॉरी टू से, पण अनिश या जन्मात नोकरी करेल असं मला वाटलं नव्हतं. तेव्हा अशोक मामा म्हणतात की मलाही नव्हतं वाटलं, पण काय वेळेनुसार गोष्टी बदलतात ना, तसं तोही बदललाय. त्यावरती आता तुषार म्हणतो, काही हरकत नाही, मी येतो. आणि पुन्हा थांबून म्हणतो की बाय द वे, आपल्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचं माझ्या कानावर आलंय. खरं ते आहे का रिडेव्हलपमेंट? यावरती ईश्वर काका म्हणतात, आता त्याचं काय मध्येच आता. यावरती तुषार म्हणतो, अहो असं कसं करता बाबा, या रिडेव्हलपमेंटच्या इश्यूमुळे ना माझ्या आणि शैफलीच्या डिवोर्समध्ये काही इश्यू नको यायला. आणि तो पुढे म्हणतो, नाहीतर आपण असं करायचं का, हा फ्लॅट विकून टाकू आणि तिला अर्धे पैसे देऊन टाकू, म्हणजे मी मोकळा. त्यावरती अशोक मामा म्हणतात, नाही, अजून काही ठरलेलं नाहीये, पण या गोष्टी इतक्या सोप्या पण नाहीयेत, त्याच्यासाठी वेळ लागू शकतो. पुढे त्यावरती तो म्हणतो, ठीक आहे, हरकत नाही, मी नंतर अनिशला भेटेल. असं म्हणत आता तुषार तिथून निघून जातो. पुढे ईश्वर काका अशोक मामांना म्हणतात, पाहिलंच ना अशोक, या गोष्टी किती सोप्या वाटतात यांना. एकेकाळी आपण स्तव्य, शाश्वती, ठराव या गोष्टींसाठी जंग पछाडलं, आता त्यास या गोष्टी यांना कठीण वाटायला लागल्यात. कठीण आहे सगळं. तर अशोक मामा म्हणतात, कठीण आहे, पण काही काळजी करू नकोस, मी तुषारला होईल तेवढी मदत नक्की करेन. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की अनिश आणि भैरवी घरी येत असतात. तेव्हा भैरवी अनिशला म्हणत असते की मस्त हर्षाला जळवलंस रे, मला तर मज्जा आली. आणि पुढे म्हणते, काही नाही रे, बोर लोक आहेत ही सगळी. दारू पिऊन पार्टीमध्ये बडबड केली ना की यांना असं वाटतं की ही सोशली कनेक्टेड आहेत. महिन्याभरातून एकदा फार्म हाऊसवर गेलं की त्यांना असं वाटतं की ते निसर्गाशी कनेक्टेड झालेत. सगळे मूर्ख आहेत. पण तू जाऊ दे, तू जे बोलला ना ते करेक्ट आहे, आणि प्रत्येकाने काय ॲम्बिशन्स असलंच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. तेव्हा अनिशला मात्र राग आलेला असतो. तो काहीच न बोलता गाडी थांबवतो आणि गाडीच्या बाहेर येतो. तेव्हा भैरवी त्याला म्हणत असते की तू माझ्यावर का चिडतोयस अनिश. अनिश भैरवीला म्हणतो की तू गाडी घेऊन जा. तेव्हा भैरवी त्याला म्हणत असते की अनिश थांब ना. असा आवाज देत भैरवी त्याच्या पाठीमागे जाते. ती त्याच्याजवळ येऊन म्हणते की तू माझ्यावर चिडू नकोस प्लीज. तेव्हा अनिश भैरवीला म्हणतो, तूही त्यांच्यासारखीच आहेस की, तुला ही मोठी नोकरी, मोठा पगार, मोठा बँक बॅलन्स, मोठं घर मॅटर करतं ना. आणि तो म्हणतो की पैसा म्हणजेच प्रतिष्ठा असं मला वाटत नाही, हे सगळं फेक आहे, दिखावा आहे. त्यावरती भैरवी म्हणते, मी कुठं असं म्हणाले अनिश. अनिश म्हणतो की हे बघ, मी तुमच्यासारखा नाहीये, आणि तुम्ही मला तुमच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करू नका. तुला याआधी असंच वाटत होतं ना. यावरती भैरवी म्हणते की हो, ते वाटत होतं, पण आता नाही वाटत. आणि असं कसं बोलतोस तू, तू बदलला आहेस, तुझ्या प्रायोरिटी बदलल्यात, मग मी नाही बदलू शकत का. आणि पुढे ती त्याला म्हणते की आय नो, मी खूप ओव्हर ॲम्बिशियस होते, अजून आहे. मला असं वाटतं की चांगला पैसा कमावा, डिसेंट आयुष्य जगावं, बट नॉट द कॉस्ट ऑफ आवर फॅमिली. तेव्हा अनिश थोडासा शांत होऊन बाजूला बसतो. पुढे भैरवी अनिशच्या जवळ जाऊन म्हणते की हे बघ, मी सुद्धा बदलते अनिश, आणि मला हा बदल खूप आवडतोय. घरामध्ये मोठी माणसं असणं, आता इरुईशान नव्हते तेव्हा त्यांचा आवाज, त्यांचा गोंगाट मी मिस करत होते. ऑफिसला जाऊन मी मध्यरात्री परत घरी येणं वर्षानुवर्ष करत होते रे. पण मी आता ही शांतता मला आवडायला लागली. मला अनिश तुझ्याबरोबर तुझ्या घरात राहणं मला आवडतंय. हा कम्फर्ट, हे बॉन्डिंग, एकमेकांची मजा करणं, छोट्या कुरहोडी करणं, तक्रारी करणं, आय लव्ह दिस. आधी असं नव्हतं. मी आधी घरातला बल्ब जरी बदलायचा असेल ना, तेव्हा मीच धावायची. बरं नसलं ना वाटलं तर मी स्वतः चहा करून घ्यायची. पण आता आपण मिळून एकमेकांसाठी काही ना काही करतोय ना. मला तुझ्यातला हा शांतता सगळ्यात जास्त आवडतोय. मला नको तू जास्त ॲम्बिशियस व्हायला. मला तुझ्याबरोबर जंगल सफारी करायची, अनिश, फिल्म बघायच्या आहेत, मुलांसोबत नवनवीन रेस्टॉरंटमध्ये जायचे, बाबांसोबत गप्पा मारायच्यात. मला हे सगळं आयुष्य आवडायला लागले. प्लीज माझ्याकडून हे सगळं काढून घेऊ नकोस. आय नो आपण वेगळे आहोत, पण वेगळेपणाचा मला अजिबात त्रास होत नाहीये. पुढे भैरवी अनिचा हातात हात घेऊन म्हणते, खरंच आपण खरं खरं लग्न करूया का, खरं खरं एकत्र राहूया. तेव्हा अनिश 2 मिनिटं भैरवीकडे पाहतो आणि तिचा हात झटकून तो तिथून जायला लागतो. भैरवी त्याच्या पाठीमागे जाते, त्याला अडवतच म्हणते की हे बघ अनिश, प्लीज तू चिडू नकोस, जरा शांत होऊन विचार कर. पण अनिश मात्र भैरवीचं काहीच ऐकायला तयार नसतो. तेव्हा भैरवीला राग येतो आणि ती रागातच म्हणते की जा. तर अनिश गाडीजवळ जातो आणि गाडीतून एक पिशवी बाहेर काढून घेऊन येतो. भैरवीजवळ येतो आणि तिला म्हणतो की माझ्यासोबत मे महिन्यात ताडोबाला येशील का. आता हे ऐकल्यावरती भैरवी हळूच मागे फिरून बघते आणि गालातल्या गालात हसून म्हणते की डन. तेव्हा अनिश म्हणतो की तेव्हाच उन्हाळ्यामध्ये वाघ येतात,
पाणी प्यायला, पण खूप उकाडा असतो. यावरती भैरवी म्हणते, मला झेपणार नाही असं वाटतं का तुला? तेवढी नाजूक नाहीये मी. तेव्हा अनिश म्हणतो की आणि हो, मी चांगल्या फॅन्सी हॉटेलमध्ये थांबत नाही. यावरती भैरवी म्हणते, डोंट वरी, तू चालेल मला. तू जरी मला एका टेंटमध्ये ठेवलं ना तरी चालेल मला. पुढे अनिश ती पिशवी भैरवीच्या हातात देत म्हणतो की हे बघ, यामध्ये ट्रिपची सगळी माहिती आहे, वाच. तेव्हा भैरवी ती पिशवी उघडून पाहते तर आतमध्ये एक बॉक्स असतो. बॉक्स ओपन करून पाहते तर त्यामध्ये एक मस्तपैकी अंगठी असते. आता ती अंगठी बघून भैरवी खूप खुश होते आणि अनिशला म्हणू लागते, अरे अनिश, अशी रिंग देतात का? असं म्हणत ती त्याला ढकलते आणि थोडं मारायला लागते. तेव्हा अनिश म्हणतो, अगं काय काय करतीस तू? लोक बघतायत, लोक काय म्हणतील? ओ बाई बघा, ही मला मारतीये. तर यावरती भैरवी परत त्याला मारू लागते आणि म्हणते की काय, अरे हे असं असतं का? पुढे अनिश भैरवीजवळ येऊन तिला म्हणतो की बाय द वे, हे कॉन्ट्रॅक्ट नाहीये असं म्हणत तो तिच्यासमोर हात पुढे करतो. तर भैरवी पण त्याच्याकडे प्रेमाने पाहते आणि त्याच्या हातामध्ये हात देते. पुढे हे दोघं जण हात धरून गाडीजवळ येतात आणि गाडीत बसून ते घरी येतात. इकडे संध्याकाळी घराजवळ आल्यावरती भैरवी अनिशला म्हणत असते की थँक्स अनिश. त्यावरती अनिश म्हणतो, फॉर द रिंग. त्यावरती ती हसत म्हणते की नाही, फॉर द एव्हरीथिंग. पुढे अनिश तिला विचारत असतो की भैरवी, आता या सगळ्याच गोष्टी बदलतील ना? त्यावरती भैरवी म्हणते की आय नो, मी पण तोच विचार करत होते. पुढे अनिश भैरवीला म्हणतो की आता आपण बाबांना सगळं काही खरं आहे ते सांगून टाकायचं का, की आपलं लग्न हे खोटं होतं? भैरवी म्हणते, नको अनिश, अरे बाबा खूप चिडतील. अनिश म्हणतो, आपल्याला आता थोडंसं स्मार्ट वागावं लागेल. असं म्हणून त्याला आता आठवतं की अशोक मामा भैरवीला म्हटले होते की जोपर्यंत विधीपूर्वक तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत मी तुला सून म्हणून स्वीकारणार नाही. पुढे अनिश भैरवीला म्हणतो की तुला आठवतं का, बाबा तुला असं म्हटलं होते की जोपर्यंत विधीप्रमाणे रीतसर तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत तुला सून म्हणून स्वीकारणार नाही. तर मग आता आपण आहे ना, विधीप्रमाणे रीतसर लग्न करूया, म्हणजे कसं सगळे प्रश्नच मिटतील. भैरवी म्हणते की हो, आई पण तेच म्हणत होती. अनिश म्हणतो की हो ना, मग आपण सांगून टाकूया की आता आमची तयारी झाली आहे, काहीच हरकत नाहीये, म्हणजे कसं सगळे प्रश्न सुटतील आणि तो कॉन्ट्रॅक्ट पेपर पण आपण फाडून टाकूयात, म्हणजे सगळं संपेल. भैरवी विचारते, तो कॉन्ट्रॅक्ट पेपर आहे कुठे? अनिश म्हणतो, आहे तो ना मी कपाटात ठेवलाय. भैरवी म्हणते, हो पण तो लवकरात लवकर आपण फाडून टाकूया. आता कॉन्ट्रॅक्टसाठी नाही तर प्रेमासाठी सोबत राहूया. अनिश म्हणतो, ठीक आहे, आजच आपण बाबांशी बोलूया. आता तितक्या तिथे किशाभाऊ येतात आणि त्यांना जोरात आवाज देत म्हणतात, काय राजू हो? आता त्यांचा आवाज ऐकताच भैरवी फार डचकते. तर पुढे किशाभाऊ म्हणतात, काय झालं घाबरायला एवढं? हां, तुम्हाला घरामध्ये बोलायला एकांत मिळत नसेल ना, म्हणून इथं बोलताय का तुम्ही? छान छान, चला बरं आता तुमच्या गप्पा झाल्या असतील तर घरी जाऊया. आता असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण घरी जातात. त्यानंतर आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा अनिश आणि भैरवी एकमेकाकडे बघून एकमेकांना खुणवत असतात. तेव्हा अशोक मामांचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि त्यांची चाललेली गंमत ते बघतात आणि ते मुद्दामच खोकण्याचा आवाज करतात. तेव्हा भैरवी आणि अनिश दोघंही लाजतात आणि इकडे तिकडे पाया लागतात. त्यानंतर आता झोपायची तयारी चाललेली असते. त्यावेळेस पण आता भैरवी उषा आणून अनिशला देते. तर अनिश तिचा हात पकडतो आणि ते दोघं जण परत एकदा एकमेकांकडे पाहायला लागतात आणि लाजत असतात. नेमकी तिथे अशोक मामा येतात आणि ते परत एकदा ह्या दोघांना नोटीस करतात. यावरती अशोक मामा सुद्धा हसत असतात. पुढे नंतर भैरवी त्याचा हात सोडते आणि तिथून आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आता सगळे झोपलेले असतात, पण भैरवी अनिशला मात्र झोपच येत नसते. हे दोघं जण आतापर्यंत ज्या गोष्टी त्यांच्या दोघांमध्ये झालेल्या असतात, त्यांची चांगली जे मुवमेंट असतात, ते क्षण असतात, ते आठवत असतात. तर इकडे किचनमध्ये आता राधावहिनी आणि किशाभाऊ झोपलेले असतात. राधावहिनी म्हणतात की बर, करू का आता मी सुरू? किशाभाऊ अंदाज घेतात की सगळं काही ठीक आहे का? राधावहिनी म्हणतात, अहो सांगा ना, करू का मी सुरू? किशाभाऊ म्हणतात, हो हो, कर सुरू. तर आता बघा माझ्या मित्रांनो, राधाबाईंनी मोठमोठ्याने ओरडायला लागतात की वेणुताई, अगं रडू नकोस वेणुताई, मी तुझ्या लेकरांवरती मायाची पाखर ठेवून आहे. आता तिच्या ह्या आवाजाने सगळेजण उठायला लागतात. संयमी म्हणते, काय बडबड लावलेली आहे? तर भैरवी म्हणते, मला वाटतं राधा मामी आहेत, चल पाहूयात. संयमी म्हणते, काय कटकटे? असं म्हणत आता ह्या दोघी पण बाहेर येतात. सगळेजण इकडे उठून पाहत असतात काय चाललंय. राधाबाईंचं मात्र नाटक चालूच असतं आणि त्या म्हणत असतात की पायबाई, तुझ्या लेकरांना मी असं वाऱ्यावर सोडणार नाही, माझ्यावरती विश्वास ठेव. वेणुताई, अगं वेणुताई रडू नकोस, मी आहे, असं म्हणून आता ह्या असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात की मी ह्या पोरांवरती सगळ्यांवरती माया करायला इथे आहे. आता ह्या दोघांना इथून जायचं नसतं, त्यासाठी हा सगळा ड्रामा चाललेला असतो. आता हे सगळेजण राधाबाईंकडे पाहायला लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो. आता पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.